तर नमस्कार मंडळी, आज आलो होतो आम्ही मिल्किंग मशीन फिट करण्यासाठी। इथं आल्यानंतर आम्ही बघित होतो गोठ्याचं नियोजन एकदम मस्तपैकी केलेलं होतं। तर तिथे चाऱ्याचं आणि पाण्याचं व्यवस्थापन पण चांगल्या रीतीने केलेलं होतं। त्यानंतर त्यांनी गायांना चारा वगैरे टाकून घेतला होता। त्यानंतर मग मशीन फिटिंगसाठी गाडीतून मशीन उतरून घेतलं होतं आणि भाऊ मशीन घेऊन चालले होते। त्यानंतर मग पाईप फिटिंग वगैरे करून घेतली आणि आपल्या कामाला सुरुवात केली होती। त्यानंतर मेन पॉईंटला ब्लॅक पाईप वगैरे सगळे जोडून घेतले होते। त्यानंतर अंधार पण भरपूर झाला होता। त्याच्यानंतर म्हणलो मग एसटीपीची ट्रायल मारून घ्यावी। मग त्याच्यानंतर एसटीपीची ट्रायल घेण्यासाठी आम्ही निघलो होतो। नंतर पाईप दिला बकेटमध्ये टाकून आणि केली मशीन चालू। तर तुम्हाला कसं वाटतं प्रेशर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। तुम्हाला आपल्या मशीन सोबत व्होल्टेज इंडिकेटर सुद्धा बघायला मिळून जातं। तर आता त्यानंतर बकेट घेऊन गाय पिळण्यासाठी आपल्याला जायचं होतं। त्याच्यानंतर आपण पाईप वगैरे सर्व बकेटला लावून घेतलं होतं। त्यानंतर भाऊने गाय पाणून वगैरे घेतली होती। त्यानंतर त्यांनी लाईनर व्यवस्थितपणे गायला लावून दिलेले होते। तर मित्रांनो कसं वाटलं मग दुधाचा स्पीड तुम्हाला? त्यानंतर आम्ही जवळपास 10 ते 15 गायांचे दूध काढून त्यांना ट्रायल्स दिली आणि मित्रांनो आपलं मशीन लावल्यानंतर गाय आपले पाय सुद्धा उचलत नाही। तर मित्रांनो आम्ही मशीन फिट करण्यासाठी आल्यानंतर तुम्हाला सर्व मशीनची माहिती आम्ही स्वतः काळजीपूर्वक देतो। त्यानंतर आम्ही सर्व दूध हे एका बकेटमध्ये ओतून घेतले। त्यानंतर त्यांना संपूर्ण मशीन कशी धुवायची याची माहिती आम्ही दिली। तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये।